हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहेत सर्वजण? तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर इकडे सकाळचे 7 वाजलेले आहेत. तर तुम्हाला सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला, तर आता इकडे बघा, इकडे लसूण खोबरं घेतलेलं आहे आणि त्यात थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. तर त्याचं वाटण करून घेणार आहे मी. आणि इकडे 2 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर आता हे लसूण खोबरं आहे ना, मी बारीक करून घेते. आणि इकडे बघा, मी काल लाडू बनवलेले आहेत उपवासासाठी, गोड शेंगदाण्याचे लाडू. तर त्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तर नक्की बघितली नसली तर बघितली नसेल तर बघून घ्या. आणि इकडे बघा, आता माझ्याकडे भाकरी वगैरे पण झालेल्या आहेत आणि इकडे चपात्या, नाश्ता वगैरे पण झालेला आहे. तर सर्वांना नाश्ता वगैरे दिला आणि आता इकडे भाजी टाकायला घेतलेली आहे फोडणीला. तर जिरे टाकलेले आहेत आणि त्याच्यातनं कांदा टाकलेला आहे. तर आता इकडे बघा, हे वाटण केलेलं आहे मी. तर चला, आता इकडे ना कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातनं लसूण खोबरं आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे ना, ते टाकून चांगलं आपल्याला 2 मिनटं परतून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला घरगुती काळा मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे मी. आणि शेवग्याच्या शेंगा बघा, मी चांगल्या कट करून घेतल्या, चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि इकडे आता त्यात परतून घेतलेल्या आहेत. तर शेंगा पण आपल्याला चांगलं ना 1-2 मिनटं परतायच्या आहेत ना, त्याने टेस्ट खूप छान येते. तर चला, आता इकडे ना कालवण वगैरे फोडणी टाकलं ना, तिकडे बघा देव मी साफ करायला घेतलेले आहेत चांगले. तर ना आज तर इकडे ना लिंबू आणि मी मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर सोडा घेतलेला आहे. तर हे जे पितळेचे जे देव आहेत ना, तर ते खूप छान निघतात. तर आता इकडे बघा, माझ्या सासऱ्यांचा इकडे डबा भरून दिलेला आहे इकडे. आणि इकडे शिवचा पण टिफिन भरत आहे मी, कारण त्याला स्कूलला जायचं आहे. तर चला, इकडे 2 डबे भरून झालेले आहेत तयार. तर इकडे आहे ना, शिव बघा शाळेत निघालेला आहे. तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर इकडे तो शाळेत गेला आणि तुम्ही बघितलं असेल तर 10:30 वाजलेले आहे. तर बाकीचं म्हणजे सगळी कामे आवरलेली आहेत, कपडे झालेले आहेत, झाडू वगैरे मारून झालेलं आहे, भांडी वगैरे पण सगळे आवरलेले आहेत. तर ते इकडे ना देवपूजा पण माझी झालेली आहे. तर इकडे देवाला ना मी तुपाची वात लावत असते. तर ना इकडे तर इकडे पंचारती वगैरे मी लावून घेतलेली आहे. तर शक्यतो मी असं सणवार वगैरे जर आले ना, तर तुपाचीच वात लावते नेहमी. अशी तेलाचं वापरते मी, गोड तेल नाही, तर मी तुपाचीच वात लावत असते. तर इकडे बघा, आज शिवलीलामृत इकडं माझ्याकडं ग्रंथ आहे, तर त्याचीसुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे. तर आज श्रावणातला पहिला सोमवार आहे ना, त्यामुळे मला वेळ भेटला ना, तर मी ग्रंथ 14वा अध्यायसुद्धा वाचते. पण आज काय मला वेळ नव्हता, मला जरा बाहेर जायचं होतं. आणि चला, तर इकडे बघा, छान अशी देवपूजा झालेली आहे. आणि बघा, सुंदर अशी बैलजोडी ह्यावेळेस आम्ही आणलेली होती बेंद्रासाठी. तर इकडे मी मी चहा घेतलेला आहे. तर ही दुसरी वेळ आहे माझी चहा घ्यायची. आणि इकडे 2 बटाटे घेतलेले आहेत. तर या सर्वांनी चहा घ्यायला. आणि इकडे माझी भाजी पण करून झालेली आहे. तर आता इकडे बघा, आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत. थोडेसे मी तांदूळ तिथं घातलेले आहेत, 1 वाटी. तर आता ना इकडे मी तळण तळायला घेतलेलं आहे. तर माझा आज सोमवार असतो ना, तर त्यामुळे तर तळण बघा, इकडे शाबूत तांदळाच्या आणि बटाट्यांच्या चकल्या घेतलेल्या आहेत आणि इकडे बटाट्यांचे काप केलेले आहेत. तर त्याच्या पुढे मी खिचडी बनवणार आहे. तर इकडे शाबूत तांदळाचे जे मी चकल्या घेतलेल्या आहेत ना, ते बघा अशा तळून घेते मी. सगळे असे सगळं माझं असं तळून घेतलेलं आहे मी सर्व. तर वेपर्स आणि ह्या चकल्यांना खूप छान झालेल्या होत्या. ह्या उन्हाळ्यात मी आत्ताना वेपर्स आणि चकल्या केलेल्या होत्या. तर हे बघा, खूप छान एकदम अशा खुसखुशीत झालेल्या होत्या. तर चला, ते मी इकडे तळून घेतलेलं आहे. आणि पातेलं थोडंसं जरा कमी पडलं, कारण एवढं सारं तळण, तर तुम्ही म्हणाले एवढं तळण कशासाठी. तर आमच्यात सर्वांना तळण आवडतं खायला. तर इकडे बघा, आता चांगले बटाट्यांना धुवून घेतलेले आहेत मी स्वच्छ 2-3 पाण्याने. आणि असे बारीक काप करून घ्यायचे. त्यात थोडंसं ना तेल टाकायचं आहे आणि त्यात चांगले बटाट्यांच्या फोडीनं परतून घ्यायच्या आहेत. आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे. तर ना डायरेक्ट अशा बटाट्यांच्या फोडीनं एकदम अगदी 5च मिनटात अशा बारीक गॅसवरती ना उकळून निघतात. म्हणजे बटाटे उकडायची काहीच गरज नाही आपल्याला. तर आता इकडे बघा, चांगले बटाटे ना चांगलं बघा, आता असं फोडीनं चांगलं शिजलेले आहेत. तर हे बघा, तर चला, इकडे आता तेलात मिरची टाकलेली आहे आणि इकडे ना माझे तांदूळ पण चांगले भिजलेले आहेत. तर मी ना सिद्धीचेच तांदूळ नेहमी वापरते. जो बारीक तांदूळ असतो ना, तो पचायलासुद्धा हलका असतो. कारण मोठं जो तांदूळ असतो ना, तो ना म्हणजे असं
पचल्यानं खूप जड असतो, त्याच्यामुळे आम्ही नेहमीच असं छोटं शाबू तांदूळ आणतो. तर चला तर इकडे बघा डायरेक्ट मी ना शाबू तांदळात खालीच मी कूट टाकलेलं होतं, त्याने ना अशी खिचडी ना छान अशी सुळसुळीत होते. तर मीठ आहे ना ताईनं, तर ना ते आपल्याला ना पहिल्यांदा मी थोडंसं मीठ बटाट्यात टाकलेलं होतं ना, आता थोडंसं मीठ इकडं खिचडीत टाकलेलं आहे. तर आपला अंदाज घेऊनच खिचडीला मीठ टाकायचं आहे, नाहीतर कमी जास्त होऊ शकतं. तर चला असं, तर इकडे छान असे ना वरून बटाट्यांचे काप सोडलेले आहेत मी, कारण मी आधीच बटाट्यांचे काप मिठात उकडून घेतलेले होते. त्यामुळे खूप छान टेस्टी होते खिचडी. नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली. तर चला आता छान अशी बटाट्यांची खिचडी करून घेतलेली आहे. तर आता इकडे देवांना नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे, त्यानंतर मी मंदिरात जाणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला बहिणींनो, तर हाय हॅलो नमस्कार, कशा आहे सर्वजण. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजपासून बघा श्रावण चालू झालेला आहे. तर आज आहे पहिला सोमवार. तर सर्व यूट्यूब फॅमिलीला गोडताईंना श्रावणी महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला आता सगळं काम आवरलेलं आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे मंदिरात. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर आता मंदिरात जाऊया. चला झालेलं आहे. इकडे सगळा स्वयंपाक कट्टा वगैरे पण आवरून झालेला आहे. बघा सगळं आवरून झालेलं आहे. घेऊ का गं? शिव अमृत की पावन धारा धो देती हर कष्ट हमारा। शिव का पाठ सदा सुखदाई, शिव के बिन है कौन सहाय। शिव की निस दिन की जो भक्ति, देंगे शिव हर भय से मुक्ति। माथे धरो शिव धाम की तूरी, टूट जाएगी। शिव अमृत की पावन धारा धो देती हर कष्ट हमारा। शिव का तर चला ताईंना बघा, मी आत्ताच आले घरी मंदिरातून. तर चला आता फराळ वगैरे करते, व्हिडिओचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. चला तर परत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.